नवी मुंबईतील न्यायालयाने 44 वर्षीय सुरक्षा रक्षकाला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून 2016 मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयाने त्याच्यावर 1500 रुपयांचा दंडही ठोठावला आणि सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असतील असे निर्देश दिले। संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता। मात्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे। मागील आठवड्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 14(2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली। या निर्णयाचा परिणाम राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर होणार आहे। नागपूर जिल्ह्यात 22 नगराध्यक्ष निवडून आणत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरानंतर देखील जिल्ह्यात जनाधार कायम राखण्यात पक्षाला यश आले। अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत या विजयाचे श्रेय महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात येत आहे। 23 तारखेच्या आधी मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात आणि वाजत गाजत होईल असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे। पुणे शहरात सध्या 2 मार्गावर मेट्रो सुरू आहे। मात्र शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे शहरात मेट्रो सेवा आणखी मार्गावर सुरू करणं गरजेचं ठरत आहे। आता 2 मार्गिकानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन 3 पुढील वर्षी सुरू होणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। मुंबई हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी मात्र वाचली आहे। मात्र त्यांना कोणत्याही लाभाचे पद धारण करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे। नगर परिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला। या अपघातात 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। भरधाव कार झाडावर आदळल्याने हा अपघात झाला। नवी मुंबईमधील पनवेलमध्ये गुरुवारी 18 डिसेंबर रोजी एक संतापजनक घटना समोर आली आहे। लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीला महिलांनी हटकल्याने त्या व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान घडला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा साथीदार व महायुतीतील भागीदार आहे। महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदारी वाढवू नका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले। तर पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 12 जागा मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।